मिर्झा काका मिर्झाला दादा होय बसा की. किती वेळात पोहोचलो मिर्झाला? एक अर्धा तास लागेल की. तुम्ही डॉक्टर आहे? डॉक्टर नाही हो. का असं काय विचारला? काय नाही हो, माझा मुलगा जरा आयसीयू मध्ये आहे हो. काय झालंय? काय ते डॉक्टर म्हणतात काय पोटात पाणी झाले. आता आत गेलतो, आत गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर बघितलो तर सगळ्या अशा पायपा वगैरे लावलेल्या आहेत. आत बघवलं नाही, मला निघून आलो बाहेर. सगळं नीट होईल का? पण आता तर तुम्ही आयसीयूच्या बाहेर पाहिजे. तुम्ही तर आता रिक्षा चालवताय. काय पाहिजे काय नाही डॉक्टरने विचारायचं ना. काय लागतात, गोळ्या लागतात दिवसभरात. पेशंटच्या शेजारी माणूस पाहिजे. पण तुम्ही तर आता इथं रिक्षा चालवायला आलाय. सर तुम्हाला माहिती आहे की दवाखान्याचा खर्च किती होतोय. दिवसभरात 4-5 भाडी मारली तर संध्याकाळी सलाईनची बाटली तर येईल ना. आणि दवाखान्यात बसून तर मी काय करणार आहे. साहेब तुमचा स्टॉप आला बघा. पेमेंट जास्त पैसे मारू का? हे नको नको. काळजी करू नका, नीट होईल सगळं तुमचं. आणि खूप नशिबान आहे तुमचा मुलगा, ज्याला तुमच्यासारखा असं वडील मिळाला. नशीबवान तर साहेब तुम्हीच आहे. ज्यावेळी तुमच्या घरातला दवाखान्यात कोणतरी असणार त्यावेळी तुम्ही त्यांच्या सोबतच असणार. ज्यावेळी तुमच्या घरातला दवाखान्यात कोणतरी असणार त्यावेळी तुम्ही त्यांच्या सोबतच असणार.